आज मी करते वांग्याचं भरीत. वांगं भाजून जे करतात ना ते पहिल्यांदा असं हे करून घेते. थोडंसं तेल लावायचं वरती. वांगे मस्त मी आता तेल लावलं त्यांना आणि आता गॅसवरती पूर्ण भाजून घेते. व्यवस्थित भाजून घ्यायचे ते, भाजले गेले पाहिजेत, नाहीतर आतमध्ये ते कच्चे राहतात. असे मी भाजून घेतलेले आहेत. आता त्यांचं मी करते भरीत. मस्त ते मी वांगे भाजून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित भाजले. हे बघ काय, हे बघ काय चाऊ 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 हाय तर हाय 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 तर हाय हाय. त्यांची जी वरची साल आहे ती पूर्ण काढून घेतली मी, व्यवस्थित काढून घेतली आणि नंतर हाताने स्मॅश केलं. त्यांना व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. ते ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता भाकरी करून घेते. मस्त गरम गरम भाकरी रेडी झालेली आहे. भरपूर केल्यात मी भाकरी, नुसती भाकरी आणि भाजीच केली, भात वगैरे काही केलेलं नाही आहे मी. ते रेडी झालेलं आहे वांग्याचं भरीत. त्याच्यामध्ये मी टाकलं आहे कांदा, टॉमॅटो, लसूण, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, थोडेसे शेंगदाणे आणि कोथिंबीर. केले मी लाल बटाट्याची भाजी, जिरा मोहरीवरती फोडणी दिली. ही भाजी पण खूप भारी लागते. आता मी मस्त गरम गरम जेवून घेते. भाकरी, वांग्याचं भरीत, बटाट्याची भाजी, पापड. तर मी टेस्ट करते कसं झालं आहे ते. मी पण ट्राय करा नक्की. वांग्याचं भरीत खूप भारी लागतो, त्यासोबत ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी. मस्त झालं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.